नमस्कार मित्रांनो, AJ करियर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आता आपलं प्रकरण सरासरी आहे। या नवीन प्रकरणाला सुरुवात करूया। बघा, तर पहिल्या क्रमांकाचे गणित कसे आहे बघा। पहिल्या 30 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? प्रश्न बघा पुन्हा एकदा। पहिल्या 30 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? पर्याय बघा। पहिला पर्याय 30, दुसरा 31, तिसरा 35, चौथा 38। तर मित्रांनो, ज्या वेळेस सरासरीचा प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला, ह्याच्यासाठी एक सोपी आणि साधी ट्रिक आहे। बघा, तुम्ही काय करू शकता, ज्या वेळेस तुम्हाला विषम संख्या विचारल्या जातील आणि सुरुवातीपासून म्हणजे पहिल्यापासून जर विचारल्या जातील विषम संख्या आणि सरासरी ज्यावेळेस विचारतील का नाही, तर जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तेच उत्तर असतं। बघा, परत एकदा बघा मी काय सांगतोय ते। ज्यावेळेस सरासरीवरचा प्रश्न असतो, विषम संख्यांची सरासरी विचारली, पण संख्या कशा पाहिजेत? पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून। आता बघा, यांनी किती सांगितल्यात? पहिल्यापासून 30 क्रमवार म्हणजे संख्या किती सांगितल्यात? 30। आपल्याला सगळ्यांना माहिती विषम संख्या कशा आहेत? 1, 3, 5, 7 अशा डॉट 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 म्हणजे असं पुढे संख्या होत जातात, बरोबर। तर पहिल्या 30, आता तुम्ही असं 1, 3, 5, 7 असे घेत बसणार आहे का? 30 नाही, तुम्हाला तो घ्यायला खूप टायमिंग लागणार आणि जर तुम्ही ते घेत जर बसाल तर तुम्हाला बेरीज करून त्याची सरासरी काढायला भागाकार करून खूप वेळ जाणार। मग आता याचं उत्तर काय असणार आहे बघा। 30 संख्या विचारल्यात म्हणून पर्यायामधलं पहिलंच उत्तर निघणार ते म्हणजे 30। ही डायरेक्ट ट्रिक आहे बघा तुमची। परत एकदा मी ट्रिक सांगतो बघा तुम्हाला। ज्या वेळेस सरासरीचा प्रश्न असेल आणि विषम संख्यांची सरासरी विचारलेली असेल, बघा प्रश्न कसा त्यांनी सांगितलाय, पहिल्या 30 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? ज्यावेळेस विषम संख्या विचारल्यात आणि सरासरी विचारलेली असेल आणि पहिल्यापासून असेल, पहिल्या 30 जर विचारले असं जर असेल तर जो प्रश्न विचारलाय तेच उत्तर असते। नेहमी बघा ते ध्यान ठेवा, जो प्रश्न विचारलाय तेच उत्तर असते। आता प्रश्नात संख्या किती आहेत बघा? 30 क्रमवार, म्हणून उत्तर काय येणार? 30। 30 हा पर्याय तुम्ही मित्रांनो सगळ्यांनी ध्यानात ठेवा की जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीला प्रॉब्लेम येणार नाही। बघा मित्रांनो, तुम्हाला जसं आता सांगितलं की 30 जर संख्या विचारली तर 30 उत्तर येतं। आता तसं जर आता तुम्ही मला सर आम्हाला एखादं आता दुसरं एक्सप्लेन करून सांगा। बघा, उदाहरणार्थ जर विचारलं की पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती, असं जर उत्तरलं तर उत्तर तुमचं काय येणार आहे? तर 5च येणार आहे। पण तरी पण मी तुम्हाला एकदा ताळा करून दाखवतो। बघा, विषम संख्या काय काय सांगितलं, समजा 5 जर घेतल्या तर किती कुठली येणार? 1 येणार, 3 येणार, 5 येणार, 7 येणार आणि 9 येणार, बरोबर। आता काय करणार आपण? सरासरी करायची म्हणजे काय करतो? अगोदर यांची सगळ्यांची बेरीज करतो, बरोबर। तर बेरीज करा बघा। 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 9 18, 18 आणि 7 किती झाले? 25 झाले, बरोबर का? बेरीज किती आली? 25। आता संख्या किती आहेत? 1 2 3 4 5, संख्या किती झाल्या? 5। तर ह्या 25 ला आपण कितीनं भागणार? 5 ने भागणार। बघा, 5 1 5 आणि 5 5 25। आलं का उत्तर तुमचं? 5। बघा, म्हणजे मगाशी तुम्हाला 30चं सांगितलं म्हणून जी संख्या विचारले तेच उत्तर, पण संख्या कसल्या पाहिजे? विषम पाहिजे आणि सरासरी पाहिजे। तसंच आता काय, समजा 5 असेल तर आपण उत्तर किती देणार? 5च देणार। समजा तुम्हाला 10 जर सांगितलं की पहिल्या क्रमवार 10 विषम संख्यांची सरासरी किती, तर उत्तर किती येणार तुमचं? 10च येणार। म्हणजे तुम्हाला कळलं का मित्रांनो? जरी काय तुम्हाला प्रॉब्लेम जर का काय वाटत असेल मला सांगा। बघा मित्रांनो, दुसऱ्या नंबरचे गणित आहे। एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांना परीक्षेत सरासरी 45 गुण मिळाले आहेत। त्यापैकी पहिल्या 10 मुलांची सरासरी 55 असल्यास शेवटच्या 10 मुलांचे सरासरी गुण किती? प्रश्न पुन्हा एकदा बघा। एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांना परीक्षेत सरासरी 45 गुण मिळाले आहेत। त्यापैकी पहिल्या 10 मुलांची सरासरी 55 असल्यास शेवटच्या 10 मुलांचे सरासरी गुण किती? पर्याय बघा। पहिला पर्याय 10, दुसरा 25, तिसरा 35, चौथा 30। तर मुलांनो बघा, काय करावंच, ज्यावेळेस सरासरीवरचे अशा प्रकारचे गणित आले का नाही, सरासरी म्हणजे अर्थ काय होतो की गुणाकार, तर काय करायचं बघा। पहिली स्टेप मी मांडून घेतो बघा। काय करणार आपण? पहिले काय सांगितलं? एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांना परीक्षेत सरासरी किती गुण मिळाले? 45। मग आता काय करणार? ते 45 गुण आपण मांडून घेतले। विद्यार्थी किती दिले? तो 20।
सरासरी म्हणले काय होतो, आपण गुणाकार करतो. मग 45 गुणिले 20 पहिला गुणाकार करून घ्यायचा डोळे झाकून अगदी. बघा ट्रिक फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. काय करणार, अगोदर जेवढे गुण मिळाले सरासरी आणि विद्यार्थी किती आहेत यांचा गुणाकार करून घेणार. घ्या आता गुणाकार करून. आता मला डायरेक्ट गुणाकार होतोय, पण तरी पण मी एका संख्येने आता तुम्हाला गुणून दाखवतो. बघा शून्याने जर कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्यच होतो. म्हणून किती संख्या आहे, 2, म्हणून 2 शून्य. ठीक आहे. आता बघा 5 दुनी 10, हातच्या लाला 1, 4 दुनी 8 आणि 1 9. किती झाले, 0 0 9. 900 उत्तर आलं. बरोबर. आता बघा पुढं काय विचारलंय त्यांनी. बघा त्यापैकी पहिल्या 10 मुलांची सरासरी किती आहे, 55. टोटल विद्यार्थी किती आहेत आपल्यापाशी इथे, हे किती झाले, 19 झाले. म्हणजे किती टोटल झाले. बरोबर. 19 विद्यार्थी 20 आहेत. पण आता बघा मित्रांनो, आता त्यांनी काय सांगितले, त्यापैकी पहिल्या 10 मुलांची सरासरी 55 सांगितलं. आता काय करणार तुम्ही, पहिले 10 विद्यार्थी. बरोबर. मग आता किती सरासरी सांगितली, 55. किती सांगितले विद्यार्थी, 10. म्हणून 55 गुणिले 10 सरळ सरळ करा. बघा आता मग सांगितल्याप्रमाणे काय, शून्याने जर कोणालाही गुणलं तर गुणाकार शून्य येतो. म्हणून 2 संख्या म्हणून 2 शून्य. आता बघा 1 5 5, 1 5 5, 0 0 5 5, 5 5. बरोबर. यांची काय होती तर बेरीज होते. ह्यांचं उत्तर आलं 550. आता त्यांनी प्रश्न काय विचारला बघा, असल्यास शेवटच्या 10 मुलांचे सरासरी गुण किती. आता बघा टोटल आपले विद्यार्थी 20 होते. आता इकडे लिहितो बघा, टोटल विद्यार्थी किती होते, 20 होते. त्याच्यापैकी पहिले 10 विद्यार्थी आपले निघून गेले. म्हणजे राहिलेत किती, फक्त आता 10 विद्यार्थी. तर हे जे 10 विद्यार्थी राहिलेत ह्यांचेच आपले सरासरी गुण काढायचे आहेत. तर आता काय करणार बघा, अगोदर आपले टोटल 20 विद्यार्थी होते, त्यांचा गुणाकार किती आलाय, 900. मग ह्या 900 मधून हे 550 वजा करा. म्हणजे हे जे मुलांचे जे सरासरी गुण निघाल्यात 900 मधून मायनस करायचे. बघा आता करा, मोठी संख्या 900 आहे म्हणून आपण वरती घेतलेली आहे. त्याच्यानंतर किती आहे, 550. ते खाली वजाबाकी करा. 0 ते 0, 10तून 5 गेले, उरले 5. याचा हातच्या दिला, नावातून जर 6 गेले, उरले 3. किती आलं उत्तर आपलं, 350. म्हणजे 350 उत्तर आलं. मग आता काय करणार, सरासरी काढताना आता काय करायचं, आता आपले विद्यार्थी राहिलेत बघा 10 विद्यार्थी. किती शिल्लक राहिलेत आपले, 10. यांचे सरासरी गुण काढायचे. आता काय करणार, हे जे 350 आहेत ह्याला कितीने भागणार तुम्ही, 10ने भागणार. म्हणजे उरलेले जे शेवटचे विद्यार्थी आहेत त्यांना 10ने भागणार. म्हणजे तुमचे सरासरी गुण निघतील. बघा आता 10ने भागा त्याला. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे खाली एकच राहिला. म्हणजे किती आलं उत्तर, 35 उत्तर आलं. म्हणजे शेवटच्या 10 विद्यार्थ्यांचे किती सरासरी गुण निघणार, तर 35 गुण. बघा पर्याय कुठं 35 आहे का, बघा 3ऱ्या नंबरचा हा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. मित्रांनो 3ऱ्या नंबरचे गणित, एका परीक्षेला बसलेल्या 100 मुलांच्या गुणांची सरासरी 60 आहे, तर त्यापैकी पहिल्या 60 मुलांची सरासरी 80 असल्यास शेवटच्या 40 मुलांचे सरासरी गुण किती. पर्याय बघा, पहिला पर्याय 30, दुसरा 20, तिसरा 25, चौथा 10. तर मित्रांनो आता मागाशी सांगितल्याप्रमाणे आता काय करणार, पहिल्यांदा मुलं बाकीचे किती विचारले, 100 आणि यांची सरासरी किती आहे, 60 आहे. म्हणून आता मागाशी सांगितल्याप्रमाणे काय करणार, 100 गुणिले 60. बरोबर का. आता गुणाकार करून घ्या. बघा मी डायरेक्ट गुणाकार करतो. 6 1 6 वरती 3 0 म्हणजे किती आला हो, 6000 गुणाकार आला. आता 100 पैकी बघा, 100 पैकी किती, 60 मुलांची सरासरी किती आहे, 80 आहे. आता बघा दुसऱ्या नंबरचं इथं करून घ्या. दुसरा क्रमांक किती, 60 मुलांची सरासरी किती आहे, 80 आहे. म्हणून काय करणार, 80 गुणिले 60. आता मी डायरेक्ट गुणाकार करतो. बघा 8 सक 48 म्हणजेच 4800 गुणाकार आला. आता बघा त्यांनी काय पुढे विचारल्यात, शेवटच्या 40 मुलांचे सरासरी गुण किती. बघा आता 100 पैकी 60 गेले म्हणजे राहिले किती हो, 40. म्हणून 40 मुलांचे सरासरी गुण किती हा विचारले. आता काय करणार आपण, हे जे दोन्ही जे गुणाकार आलेत तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून घ्या अगोदर. मग आता काय करणार, 6000 मधून 4800 वजा करून घ्या. बघा 6000 वजा 4800 किती राहतात, 1200 राहतील. बरोबर, 1200 ही वजाबाकी आलेली आहे. तर आता काय करणार, आता मागाशी शिकवल्याप्रमाणे आता काय करणार, ह्या 1200ला तुम्ही कितीनं भागणार, तर 40 न भागणार. का तर 40 विद्यार्थी मुलं उरल्यात. बरोबर आहे का.
आता सरासरी गुण आपल्याला मिळवायचे, मग काय करणार, ह्या 1200ला ह्या 40 भागायचंय. तर बघा आता दोन्ही प्रकार तुम्हाला भागाकार मी करून देतो. बघा 1200 विद्यार्थी किती उरल्यात 40 बरोबर, आणि वजाबाकी किती उरली 1200. आता ह्यांनी याला भाग लावा. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला बरोबर, म्हणून 4 1 4 4 त्रिक 12 आणि ह्या शून्याचा हा शून्य, म्हणजे उत्तर किती आलं 30. हा पर्यायामध्ये 30 कुठे आहेत, तर पहिला क्रमांकाचा जो पर्याय आहे हे उत्तर आपलं निघालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. बघा मित्रांनो, 4थ्या नंबरचे गणित आहे. एका वर्गातील 22 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 44 आहे. तर 22व्या विद्यार्थ्यास 66 गुण मिळाल्यास सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? पर्याय बघा, पहिला 30, दुसरा 45, तिसरा 15 आणि चौथा 5. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न सोपा आहे, खूप अवघड नाही, पण थोडासा फिरवून दिलेला आहे त्यांनी, जास्त नाही पण थोडासा. मगाशी कसं 100 पैकी तुम्हाला 60चं दिलं होतं, 40चं फक्त उरलेल्या संख्यांचे काढायचे. आता मग तर वर्गात जेवढे पण एकूण विद्यार्थी आहेत, म्हणजे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी गुण आता तुम्हाला काढायचे. तर आता बघा तुम्ही काय करणार, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता काय करणार बघा, टोटल एकूण विद्यार्थी किती आहेत बघा, 22 विद्यार्थी इथे लिहून घ्या एकूण. आणि 22 पैकी किती विद्यार्थ्यांचे सरासरी गुण सांगितल्यात, 21 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 44 आहेत. म्हणजे आता बघा पुढे लिहून घ्या थोडेसे. बघा 21 विद्यार्थी आहेत, तर त्यांचे सरासरी गुण किती आहेत 44. मग आता काय करणार, 44 गुणिले 21 करून घ्या लगेच गुणाकार. बघा एक एक संख्येने गुणाकार करून घ्या, म्हणजे तुमचा लगेच पटकन होईल. 1 1 4 4 1 1 4 4 2 चौक 8 2 चौक 8 4 8 4 12 हातच्याला आला 1 9 1. बघा 924 हे उत्तर आलं. आता त्यांनी काय सांगितलंय की 22वा जो विद्यार्थी, आता ही विद्यार्थी टोटल किती झालेत 21 झाले, पण एकूण विद्यार्थी आहेत 22. आता एक विद्यार्थी शिल्लक आहे, म्हणजे जो 22व्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे त्याला किती गुण मिळाले आहेत 66 बरोबर. तर आता काय होणार की आपण हे जी एकूण बेरीज जी काढलेली आहे, तर याच्यामध्ये 22व्या विद्यार्थ्याचे गुण काय होतील मिळवले जातील, म्हणजेच काय होईल बेरीज होईल बरोबर. आता घ्या 22व्या विद्यार्थ्याचे किती गुण आहे तो 66. मग ते 66 काय करणार याच्यात मिळवणार तुम्ही. बघा किती झाले 6 4 10 चला 1 6 2 8 आणि 1 9 9. किती बेरीज झाली टोटल 990 ही बेरीज झालेली आहे. आता बघा, आता सरासरी काढताना आपण काय करतो, जेवढी बेरीज आली त्या बेरीजला कोणत्या संख्येने भागतो, वर्गात एकूण जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या संख्येने आपण त्याला भागणार आहोत. तर एकूण वर्गात विद्यार्थी किती आहेत, तर 22 विद्यार्थी आहेत. बघा आपण इथे लिहून घेतलेलं आहे तेवढ्यासाठी. एकूण विद्यार्थी किती आहेत, तर 22 या संख्येने काय करायला लागेल 990ला भागावं लागेल. तर आता भागून घ्या. बघा किती आहेत 990/22 बरोबर. आता भाग लावा. बघा 22 आणि 99 कुठल्या पाड्यात आहेत, तर 11च्या पाड्यात आहेत. तर भाग लावून घ्या. बघा 11 2 22 11 9 99 ह्या शून्याचा हे शून्य इथे गेला. आता बघा 2नी जर 90ला भागलं तर उत्तर किती येतं 45. म्हणजे 90च्या निम्मी किती आहे 45 बरोबर का. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 45. पर्याय क्रमांक 2 हा आपला बसतो आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तर सोडवू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, 5व्या नंबरचे गणित. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. जर त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 2 ने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? प्रश्न पुन्हा एकदा बघा. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. जर त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 2 ने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? पहिला पर्याय बघा 60, दुसरा 65, तिसरा 54 आणि चौथा 52. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येते त्यावेळेस घाबरण्याचं याच्यात काय नाही, गणित खूप सोपं आहे. बघा सोडवण्याची टेक्निक आता मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे. बघा आता काय करणार, तुम्हाला वर्ग शिक्षकाचं वय काढायचंय बरोबर आहे का. आता टोटल एकूण विद्यार्थी किती आहेत मला सांगा वर्गात, तर 20 विद्यार्थी आहेत बरोबर. 20 विद्यार्थ्यांचं सरासरी किती दिलंय 12 वर्ष. सरळ सरळ तुम्ही आता
काय करून घेणार, मी इथे 1 लिहितो बघा. काय करणार मग सांगितल्याप्रमाणे 20 गुणिले 12 करून घ्या. 12 0 0 12 2 24. किती उत्तर आलं? 240 उत्तर आलं. बरोबर. हे फक्त वय कशाचं निघालंय हो? फक्त विद्यार्थ्यांचं वय निघालंय. बरोबर. ही 20च्या पुढे बघा मी विद्यार्थी करतो. विद्यार्थ्यांचं वय निघाले. आता वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यास सरासरी कितीने वाढते? 2ने. पहिली बघा आपली सरासरी किती इथं 12 आहे. वर्ग शिक्षक म्हणजे आता टोटल विद्यार्थी आहेत 20 आणि एक शिक्षक मिळून टोटल झाले किती? 21. बरोबर. आता तुमच्या स्पष्टीकरणासाठी बघा इथं करतो मी विद्यार्थी अधिक शिक्षक. बघा विद्यार्थी किती आहेत? 20 आणि त्यात एक शिक्षक जर धरला तर किती होणार? टोटल 21 होणार. बरोबर. आणि बघा इथं सरासरी बघा मी इथं लिहितो पहिली सरासरी किती आहे आपली पहिली सरासरी 20 विद्यार्थ्यांची 20. आणि आता काय सांगितले त्यांनी की वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांची सरासरी कितीने वाढते? 2ने वाढते. म्हणजे इथं शिक्षकाचं वय जर मिळवलं तर सरासरी कितीने वाढते बघा? 2ने. म्हणून आता सरासरी आपली झाली किती हो? सॉरी इथं विद्यार्थ्यांची ही किती आहे? 12 सरासरी. बरोबर. तर टोटल सरासरी झाली किती? 14. निघालं तुमचं उत्तर. आता बघा स्टेप खूप सोपी. आता काय करणार? 21चा आणि 14चा काय करणार आहे तुम्ही? गुणाकार करणार आहे. विश्लेषण तुम्ही असं स्पष्टीकरण सोपं मांडून घ्या की जेणेकरून तुम्हाला एक एक पायरी एक एक स्टेप तुम्हाला सोपी होईल. ठीक आहे. आता करून घ्या. बघा 21 गुणिले 14. आता मला डायरेक्ट गुणाकार येतो पण तरी पण मी एका संख्येने मी तुम्हाला तुमच्यासाठी बघा सविस्तर करतो. मी 4 1 4 4 2 8 1 1 1 1 2 2. बरोबर. बघा किती झाली? 4 9 2. किती आलं याचं उत्तर? 294. आता बघा आपल्याला वर्ग शिक्षकाचं वय काढायचंय. आता टोटल विद्यार्थ्यांचं वय किती निघालं? 240 आणि शिक्षकाला धरून किती निघाले? 294. आता काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची. आता मोठी संख्या घ्या. टोटल इथं 21 जण आहेत ना वर्गात. शिक्षकाला धरून 21 जण आहेत म्हणून 21 जण म्हणून आता शिक्षक आपण नंतर ऍड केलाय. मग आता काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून घेणार. घ्या आता वजा करून 294 240. बघा किती होती वजा बाकी? 4चे 4 9 जर 4 गेले उरले 5 2 2 0. बघा वर्ग शिक्षकाचं वय किती निघालेलं आहे? 54 वर्ष हे शिक्षकाचं वय निघालेलं आहे. बघा 54 वर्ष पर्याय आहे का? 3ऱ्या नंबरचा जो पर्याय आहे तो बघा 54 वर्ष. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. बघा मित्रांनो 6व्या नंबरचे गणित आहे. एका बोटीतील 40 प्रवाशांचे सरासरी वय 18 आहे. त्यात नावाड्याचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 17 वर्ष होईल. तर नावाड्याचे वय किती? क्रमांक बघा पहिला पर्याय आहे 17, दुसरा 35, तिसरा 28 आणि चौथा 23. तर मित्रांनो आता मागाशी शिकवल्याप्रमाणे आता काय करणार? टोटल एकूण बोटीत बघा आता बघा इथे तुम्ही एकूण प्रवासी किती आहेत? 40 आणि त्यांचे सरासरी वय किती आहे? सरासरी वय किती आहे तर 18. काय करणार? सरळ यांचा गुणाकार करून घेणार. बरोबर आहे का? तर घ्या 18 0 0 18 चौक 72 720 हा काय आला? गुणाकार. आता इथवर संपलं. आता पुढं बघा काय विचारलंय? नावाड्याचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय 17 वर्ष होईल. आता बोटीत एकूण प्रवासी किती आहे? 40 आणि नावाड्या धरून आता किती होणार? 41. मग आता नावाड्या धरून किती झाले? 41 आणि सरासरी वय किती होतंय हो? आता 17 होतंय म्हणजे 1 वर्षांनी कमी होतंय. मग आता करा काय करणार? 41 गुणिले 17 गुणाकार करून घ्या. बघा 7 1 7 7 चौक 28 1 1 1 1 4 4 7 9 आणि 6 किती उत्तर आलं? 697. आता आपल्याला कोणाचं वय विचारलंय? नावाड्याचं वय विचारले. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्याच्या नंतर आपल्याला नावाड्याचं वय मिळून जाईल. बघा आता मोठी संख्या कोणती आहे? 720 आणि लहान संख्या किती आहे? 697. वजाबाकी करा
10तून जर 7 गेले उरले 3, ह्याच्या लहाच्या दिला 12तून जर 10 गेले उरले 2, ह्याच्या लहाच्या दिला 7 7 0. उत्तर किती आलं आपलं? 23. 23 हे आपलं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. पर्याय बघा, चौथ्या क्रमांकाचा पर्याय हा आपलं उत्तर आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आम्ही त्याचं विश्लेषण पुढच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये जरूर सांगू. तर AJ करिअर अकॅडमीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.